आजची सर्वात मोठी बातमी, मातंगी देवस्थानाचा वाद पुन्हा चर्चेत। महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले श्री एडेश्वरी देवस्थान येथील मातंगी देवस्थानावर गायकवाड परिवाराचा अनधिकृत कब्जा। औरंगाबाद खंडपीठ न्यायालय आदेशाची अंमलबजावणी होईल काय? तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब धाराशिव, धर्मदाय आयुक्त येरमाळा येथील मातंगी देवस्थानचा हक्क देऊन कांबळे कुटुंबियांना न्याय देतील का? हे आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले आई एडेश्वरीचे देवस्थान। एडेश्वरी देवस्थान परिसरातील मातंगी देवीच्या ताब्यासंदर्भातील दीर्घकाळ सुरू असलेला वाद पुन्हा चर्चेत आला आहे। सदरील प्रकरणात येरमाळा येथील कांबळे कुटुंबियांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये केस टाकली असून त्याचा निकाल त्यांच्याकडून लागला आहे। उत्तरेश्वर कांबळे आणि परिवार औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून देवस्थान या ठिकाणी गेले असता मातंगी देवस्थान सध्या गायकवाड यांच्या अनधिकृतपणे ताब्यात आहे व त्यांनी तो ताबा सोडण्यास स्पष्ट निकार दिला असून गायकवाड परिवार यात विरोध करत आहे। गायकवाड परिवाराची अरेरावीची भाषा व दंडेलशाहीने विरोध करत मी कोणत्याच कोर्टाचा निर्णय मान्य करत नाही म्हणून कांबळे कुटुंबियाला धमकावून देवस्थानून हाकलून देत आहे। हाच तो गायकवाड परिवार आहे जो स्वयंघोषित पुजारी आहेत। कांबळे कुटुंबीय त्यांना औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सांगण्यासाठी गेले असता त्यांनी त्या निर्णयाचा कडाडून विरोध केला व कांबळे कुटुंबियांना अरेरावीची भाषा करून त्या ठिकाणून त्यांना दंडमशाहीने हुसकावून लावण्याचा हा त्यांनी केलेला प्रयत्न आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत। त्यांनी कांबळे कुटुंबियांना धमकावून देवस्थानातून हाकलून दिलेला आहे। हे दृश्य आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत। हाच तो स्वयंघोषित गायकवाड परिवार आहे जो मातंगी देवीचा स्वतःला पुजारी मानतो, परंतु हे कोर्टानं स्पष्टपणे नाकारलेलं आहे आणि यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आहे। हाच तो स्वयंघोषित पुजारी आई एडेश्वरी आणि मातंगी देवीची मानाची परडी स्वतःच्या पायापाशी व चिखलात ठेवून अवमान करत असण्याचे दृश्य आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत। लीलावती रमेश कांबळे। पुन्हा इथं देवीवर बसायला वर्ष झालं निकाल लागला आमचा। ही लोक उठाना तर 40 वर्ष झालं आमच्या सासऱ्याला दिराला हाकालून दिलं, त्यांना अटक केली, त्यांना हाणलं मारलं, 4 दिवस अटक होते, त्यांना बळच हाकालून देऊन त्यांना ही हाकालं हितून आणि ही बसले। पुन्हा आम्ही कोर्टात केस टाकली, कोर्टात निकाल लागलाय आमचा। 40 वर्ष आमचं भरपूर पैसे गेले कोर्टामध्ये। आम्हाला इथं न्याय मिळाला पाहिजे, आम्ही इथं उठणार नाव, आम्ही इथं बसायला आता। ही बापदादापासून आहे, आमच्या सासऱ्याच्या कुळीमुळीपासून ही देवी आहे, आदत्री नाही काय नाही। लोक इथले नाहीत, परगावचे आहेत, इथले लोकही नाहीत। परगावचे इथं बसले आणि गावचे आदर झालेत। आमचा हक्क उडविलाय सगळ्या ह्यानं। आता आम्ही इथं बसायला उठणार नव्हता, आम्ही इथंच बसणार आहोत। आम्ही काय कोर्टाचा आदेश आहे बसा जाऊन म्हणून, बसा म्हणले जाऊन तुमचा निकाल लागलाय। कळंब उस्मानाबाद हायकोर्टातला निकाल आहे आमच्याकडं, बसा जाऊन म्हणले। तरी वर्ष झालं आम्ही आला नाहोत। ही काय बी हाय, आमची आई वारली त्याच्यातच 5-6 महिने गेलं। पद्मिनी उत्तरेश्वर कांबळे। आम्ही इथं देवीवर बसायसाठी आले मातंगी आईपाशी। कशामुळे आमचे झाले ना निकाल आमच्यासारखं 40 वर्ष म्हाताऱ्याने केलं। आम्ही कोर्टात भांडणे केले, जनावरं ढोरं इकून, गळ्यातलं इकून, लेकरा बाळाचं हे करून आम्ही भरली। 3 निकाल लागले ते आमच्यासारखी। आता वर्ष होतं निकाल लागलाय तरी आमच्यासारखं आम्हाला येऊ देना ते आलं की पुन्हा भांडणं करते मी आलो तर आमच्यासारखा निकाल लागला तर म्हणून आम्ही काय न्याय मागायला इथं आलो। गुरु बी त्यांच्यासारखी बोलते ती। नमस्कार, माझं नाव दिलीप रमेश कांबळे आहे, मूळ गाव येरमाळा। आमचे वडील आणि चुलते हे मूळ मातंगी देवीचे पुजारी आणि भक्त होते। स्वच्छता करणे, तिथे साफसफाई करणे, प्रसाद गोळा करणे हे त्यांचे कामं होते आणि ते पूर्वज इथं राहत होते, निवासी होते इथे। अडचण अशी आहे की जे इथं आहेत आता सध्या घनश्याम गायकवाडचे नातलग ते उठवण्यास तयार नाही आहेत। मग आम्ही कब्जा सोडायला तयार नाही। ते शासन दरबार हेच मागणी आहे की जे आमचे मूळ निकाले आहेत, कळंब झालं, उस्मानाबाद झालं, हायकोर्ट औरंगाबाद झालं, त्या निकालाबाबत आम्हाला न्याय मिळावा।